चलो मच्छिंद्र गोरख आया, दत्त प्रभू ने ज्ञान दिया, पुरे जग में फैलाया. ही वाणी फक्त शब्द नाहीत, तर आदि शिवाचे ज्ञान जगभर पसरवणाऱ्या नाथ परंपरेचा आवाज आहे. आज आपण जाणून घेणार आहोत नाथ संप्रदायाचे महान योगी गुरु गोरक्षनाथ यांचा जन्म आणि प्रकट दिन कथा. आमच्या पीस विदिन चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत. नाथ संप्रदाय भारतातील एक प्राचीन शैव संप्रदाय. नाथ म्हणजे रक्षणकर्ता, स्वामी, प्रभू. या परंपरेचा उगम आदिनाथ म्हणजे महादेवापासून झाला. नाथ संप्रदायाची दीक्षा घेतल्यानंतर प्रत्येक साधक आपल्या नावानंतर नाथ जोडतो, कारण तो स्वतः आत्म्याचा स्वामी असतो. नाथ संप्रदायांची स्थापना मत्स्येंद्रनाथ म्हणजेच मच्छिंद्रनाथ यांनी केली. त्यांचे शिष्य गुरु गोरखनाथ ज्यांनी या संप्रदायाला नवजीवन दिले. गोरक्षनाथ हे नवनाथांपैकी एक महान योगी होते, ज्यांनी संपूर्ण भारतभर भ्रमण करून योग, ध्यान आणि आत्मज्ञानाचा संदेश दिला. त्यांचे मंदिर आजही गोरखपूर, उत्तर प्रदेशात भक्तांचं श्रद्धास्थान आहे. एके दिवशी मच्छिंद्रनाथ भिक्षा मागत फिरत होते. एक निशांतन स्त्री त्यांना भिक्षा देत म्हणाली, माझ्या आयुष्यातही संततीचे सुख लाभावे अशी कृपा करा. त्यावर मच्छिंद्रनाथांनी तिला एक चिमूटभर भस्म दिले आणि म्हणाले, ही भस्म पोटात टाक, तुला पुत्र प्राप्ती होईल. स्त्री आनंदली, पण शेजारच्यांच्या हसण्याने ती खचली आणि लाजून त्या भस्माला शेणाच्या ढिगात फेकून दिले. 12 वर्षांनी मच्छिंद्रनाथ पुन्हा त्या गावात आले. ती स्त्री भिक्षा देत असता त्यांनी विचारले, तुझा मुलगा कुठे आहे? स्त्री थोडी गोंधळून सगळे सत्य सांगते. तेव्हा मच्छिंद्रनाथ हसून म्हणतात, भस्म व्यर्थ जात नाही. ते दोघे त्या शेणाच्या ढिगाकडे गेले आणि मच्छिंद्रनाथांनी हाक मारली, चलो गोरख. क्षणातच त्या ढिगातून एक तेजस्वी बालक उभा राहिला आणि म्हणाला, आदेश गुरुजी. हाच पुढे गुरु गोरक्षनाथ म्हणून जगात प्रसिद्ध झाला. गुरु गोरक्षनाथांनी संपूर्ण भारत भ्रमण करून 60,000 ऋषींना उपदेश दिला. ते सर्व कौलगिरी येथील एका शिळेवर बसले आणि ज्ञानसागरात डुंबले. त्यावेळी 9 जणांनी गुरूंचे ज्ञान अक्षरशः ग्रहण केले. तेच झाले नवनाथ. तर उरलेले 84 जण ज्ञानाचा भावार्थ समजून सिद्ध झाले. त्या शिळेला आजही अनुपम शिळा म्हटले जाते, कारण त्याच ठिकाणी ज्ञान, योग आणि भक्ती एकत्र आली होती. गुरु गोरक्षनाथांच्या जीवनातून आपल्याला एक शिकवण मिळते. अंतरातील शक्ती ओळखा, आत्मज्ञान प्राप्त करा आणि जगासाठी प्रकाश बना. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ओम आदेश गुरु गोरक्षनाथ असे कमेंटमध्ये नक्की लिहा. जय गुरुदेव मच्छिंद्रनाथ, जय गुरुदेव गोरक्षनाथ.